नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. तर CID म्हणजेच गुन्हे अन्वेषण विभाग भरती 2026 तर याची जी आहे तर ती जाहिरात आलेली आहे मित्रांनो. आता या जाहिरातीमध्ये कोण फॉर्म भरू शकतो, त्याच्यासाठी असलेली पात्रता, रिक्त जागा कोणत्या आहेत, परीक्षा पॅटर्न काय आणि अभ्यासक्रम काय आहे, तर या सर्वांविषयी माहिती देणारा हा परिपूर्ण व्हिडिओ असणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत पूर्ण बघावा. लहानपणी देखील तुम्ही CID पाहिलंच असेल, तर आता त्या CID मध्ये जॉब करण्याची जी आहे तर ते तुमची इच्छा इथं पूर्ण होऊ शकते. आणि त्यासोबतच मित्रांनो, जर तुम्ही पाहिलं सध्या सर्व परीक्षा MPSC कडे जे आहेत तर ते ट्रान्सफर होत आहे. ते पाहिलं असेल, तलाठी विषयी अपडेट आले, नगर परिषद विषयी अपडेट आलेले आहे. तर या सर्वांचा जो पाया आहे, MPSCचा मेन जो पाया आहे तो म्हणजे स्टेट बोर्ड सिरीज. तर या स्टेट बोर्ड तुमची 5वी ते 12वी जुने नवे जे काही महत्वाचे ते सगळे काही तुमचे याच्यात कव्हर केलेले आहेत मित्रांनो. आणि सध्या आपण याला 90% पर्यंत ऑफ दिलेला आहे. ही संपूर्ण स्टेट बोर्डची सिरीज फक्त तुम्हाला 99 रुपयात आपण उपलब्ध करून दिलेली. पण लक्षात ठेवा मित्रांनो, ही ऑफर फार कमी कालावधीसाठी असणार आहे. म्हणून आजच हिला जे आहे तर ते जॉईन करून ठेवा. जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमी नावाचं आपलं ऍप्लिकेशन आहे, ते डाउनलोड करा. हा नंबर आहे, याला देखील तुम्ही कॉल करू शकता. चला बघा, याची लिंक जी आहे ती ओपन झालेली आहे आणि याच्यावरूनच आपल्याला कळालं ही परीक्षा TCS घेणार आहे. कोण घेणार आहे? TCS जी आहे तर ती ही परीक्षा घेणार आहे. आता याच्यामध्ये पाहूया आपण की जाहिरातीमध्ये काय काय दिलेले आहे. लक्षात घ्या, ही जी जाहिरात आहे तर ही कोणत्या पदासाठी आलेली, लक्षात घ्या, पदाचं नाव घ्या. सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक. म्हणजे सहाय्यक आहे, शासकीय दस्तऐवज परीक्षक म्हणजे तो डॉक्युमेंट व्हेरीफाय करणारा माणूस आहे. म्हणजे डॉक्युमेंट व्हेरीफाय करणारा माणूस असेल त्याला असिस्टंट म्हणून आणखी एक माणूस असेल. आणि याचं पेमेंट असिस्टंट जरी नाव आहे ना मित्रांनो, पेमेंट खूप खतरनाक आहे. S15चं पेमेंट आहे त्याचं 41,800 ते 1,32,300. मी जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही एवढा STI चा अभ्यास करतात, PSI चा अभ्यास करतात, त्याची वेतन श्रेणी S14 आहे आणि याची वेतन श्रेणी S15 आहे. म्हणजे याला जास्त पगार आहे. हे गट क चं पद आहे. लक्षात घ्या, गट क चं, तरी पण गट क चं पद आहे. 16 जागा आहेत, पण 16 जागा आहेत आणि याला विशेष थोडी पात्रता पण आहे, ते पण सांगतो. बघा, काम काय असणार आहे, मेन गव्हर्नमेंटचे जे काही दस्तऐवज आहेत ते खरे आहेत, ओरिजिनल आहेत की नाही ते चेक करण्याचं वगैरे काम जे आहे तर ते तुमच्याकडे इथे येतं. परीक्षा याची ऑनलाईन पद्धतीने आणि त्याच्यानंतर सगळी निवड प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने, ऑफलाईन वगैरे तुम्हाला काही पाठवायचं नाही आहे. अर्ज आजपासूनच म्हणजे 10 फेब्रुवारी पासून सुरू झालेले आहेत आणि 11 मार्च पर्यंत तुम्ही अर्ज जे आहेत तर ते इथं भरू शकता. आता याच्या ज्या 16 जागा दिल्या आहेत ना मित्रांनो, त्या 16 जागांचं इथं वर्गीकरण दिलेलं आहे. तुम्ही जर पाहिलं, अनुसूचित जाती SC यांना 1 जागा आहे, ST ला जागा नाही. मग ST ने फॉर्म नाही भरायचा का? फॉर्म भरायचा. ST ने ओपन मधून फॉर्म भरायचा. इथं VJ ला जागा नाही, NTB ला जागा नाही, SBC ला जागा नाही. बघा, NTC ला जागा आहे, 1 जागा आहे, NTD ला 1 जागा आहे, OBC ला 5 जागा आहेत. त्याच्यापैकी OBC ची एकच जनरलची जागा आहे जिथं मेल अप्लाय करू शकतात, मेल फिमेल साठी 2 जागा राखीव आहेत डायरेक्ट. त्याच्यानंतर एक जागा याला आलेली, कोणाला, माजी सैनिकला आलेली आणि एक पदवीधर अंशक आलेला, एक जागा इथे जी आहे तर ते आलेले. SCBC ला 3 जागा, त्याच्यापैकी 2 जनरल 1, त्याच्यानंतर EWS ला 3, 2 जनरल 1 महिला, ओपनला 2 जागा, त्याच्यापैकी एकच जागा. म्हणजे जर समजा एखादा ST मेल असेल तर याला एकच जागा आहे मित्रांनो. लक्षात घ्या, ST मेल जर असेल तर त्याला एकच जागा आहे, हे समजून घ्या. ST मेल, NTA, NTB आणि SBC यांना एकच जागा आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. ऑलरेडी 16 जागा आहेत, 16 जागांमध्ये एवढं सगळं कॅल्क्युलेशन त्यांना बसवायचंय, तर ते तुम्ही समजून घेतलं. आता मेन पात्रता, पहिला तर तुमची सायन्स असली पाहिजे. बघा, विज्ञान शाखेतील म्हणजे BSc समजूया आपण, BSc पाहिजे. प्लस तुमचं BSc काय पाहिजे माहिती आहे? केमिस्ट्री व फिजिक्स या उपविषयांचं, म्हणजे केमिस्ट्री प्लस फिजिक्स आणि व शब्द आले ना, म्हणजे दोन्ही पाहिजे असतात किंवा केमिस्ट्रीमध्ये किंवा फिजिक्समध्ये, आणि दोघी हे विषय असतातच. BSc केमिस्ट्री फिजिक्स पाहिजे. सोबत तुम्ही प्रथम किंवा द्वितीय म्हणजे फर्स्ट किंवा सेकंड क्लास पास पाहिजे. फर्स्ट क्लास किंवा सेकंड क्लास मध्ये पास पाहिजे तरच तुमचं होणार आहे मित्रांनो. लक्षात घ्या, BSc पाहिजे, केमिस्ट्री फिजिक्स हे तुमचे सब्जेक्ट पाहिजे. सोबत तुम्ही फर्स्ट किंवा सेकंड क्लास पाहिजे. जो फक्त पास झाला असेल फक्त नावाला, त्याला उपयोग नाही. समजा हे वरचं फिजिक्स केमिस्ट्री फर्स्ट क्लास सेकंड क्लास काही नसेल, पण जर तुमच्याकडे फॉरेन्सिक सायन्सची पदवी असेल, बघा BSc इन फॉरेन्सिक सायन्स ही जी पदवी असेल ना, तर तुम्हाला फर्स्ट क्लास पास क्लास काही असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकतात. सोबत MSCITचं प्रमाणपत्र सांगितलेले, परंतु MSCITचं प्रमाणपत्र तुम्हाला माहिती आहे जॉईनिंग झाल्यानंतर 2 वर्षाच्या नंतर दिलं तरी चालतं. मराठी हिंदीचं ज्ञान असलं पाहिजे. ठीक आहे, याच्यामध्ये दिव्यांगांना अप्लाय करता येत नाही, शब्द चुकला त्यांच्याकडनं, अपंग शब्द आले तो दिव्यांग ते नंतर करेक्ट करतील, तर ते आहे. आता वयोमर्यादा लक्षात घ्या.
वयोमर्यादा ही 18 ते 38 आहे. कॅटेगरीसाठी 18 ते 43 आहे. त्याच्यानंतर जे अंशकालीन उमेदवार आहे त्यांना ओबीसी मध्ये एक जागा आहे मित्रांनो, त्यांना डायरेक्ट 55 वर्षापर्यंत जे आहे करू शकतात. माजी सैनिकांसाठी ज्यांनी सशस्त्र दलात केलेली सेवा प्लस पुढचे 3 वर्ष एक्स्ट्रा त्यांना इथे जे आहे तरतूद देण्यात येते. ओके, बाकी हे आरक्षणाविषयी काही तरतुदी वगैरे दिलेल्या आहेत. आता मेन म्हणजे परीक्षा पॅटर्न तुमचा कसा असणार आहे. परीक्षा पॅटर्न हा 2 भागात विभागला जाणार आहे. एक भाग जो आपल्याला माहिती आहे, जो आपण अभ्यासलाय, दुसरा भाग जो आहे ना, त्या दुसऱ्या भागावर ते वेगळे प्रश्न विचारतील आणि ते प्रश्न आपण अनालिसिसने द्यायचे. त्यासाठी काही वेगळा सिलेबस किंवा तयारी त्यांनी सांगितलेली नाही. बघा परीक्षेचे स्वरूप बघा, 200 गुणांची परीक्षा असणार आहे. त्याच्यापैकी 120 गुण आणि 80 गुण हे अशा पद्धतीने जे आहेत तर ते डिवाइड इथं करण्यात येतील. लक्षात घ्या, 200 गुणांची परीक्षा होणार आहे. भाग 1 मध्ये 120 गुणांची परीक्षा होणार आहे, ज्याला म्हणतो आपण एमसीक्यू परीक्षा. त्याच्यानंतर भाग 2 मध्ये 80 गुणांची निरीक्षण चाचणी ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात येईल. सदर निरीक्षण चाचणी करता दिलेल्या प्रश्नांची उत्तरं तुलनात्मक परीक्षणाने आकलन करून देणे आवश्यक असेल. तसेच काही प्रश्नांची उत्तरे त्या प्रश्नानुसारच द्यावे लागतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्या 2 इमेज दिलेले असतील, सांगतील याच्यापैकी ओरिजिनल कोणती, डुप्लिकेट कोणती, यांच्यामध्ये काय फरक आहे. म्हणजे तो एकदम तुमचा बेसिक ह्युमनचा पार्ट असणार आहे, बेसिक सेन्सचा पार्ट असणार आहे. ओके, आता हे जे 120 आहेत, 120 ला कशा पद्धतीने त्यांनी डिवाइड केलेलं लक्षात घ्या. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत. म्हणजे काय, 120 मध्ये फक्त 60च प्रश्न तुम्हाला विचारले जातील. या 60 प्रश्नांमध्ये काय काय विचारलं जाईल बघा. मराठी इंग्रजी दोन्ही मीडियम मध्ये राहतील. बघा फिजिक्स, केमिस्ट्री, गणित, इंग्रजी, मराठी, कम्प्युटर आणि सामान्य ज्ञान जीके यांच्यावर प्रश्न असणार आहे. या 200 गुणांसाठी 120 मिनिटं तुम्हाला वेळ जो आहे तो इथं दिला जाणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आता ही परीक्षा एकत्र जी आहे तर ती होणार आहे. असं नाही की भाग 1 वेगळा झाला आणि भाग 2 नंतर झाला. एकदाच ही तुमची सर्व परीक्षा जी आहे तर ती होणार आहे. बाकी बघा, हा बऱ्यापैकी आपला सरळ सेवा टाईपचा पॅटर्न जो आहे तर तो आपल्याला इथे दिसतो. ओके, आता मुलाखत वगैरे याला काहीच नाही आहे. डोमासाईल पाहिजे, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे. महाराष्ट्रात कुठेही बदली होईल. आता इथं पुणे आलेले आहे म्हणून लोकांनी काय पुणे जाईल, तिथं काय म्हटलंय, महाराष्ट्र राज्यात कुठेही नियुक्तीस किंवा बदलीस पात्र राहील. म्हणजे कुठेही तुमची बदली होऊ शकते. आता टीसीएस परीक्षा घेणार आहे, म्हणजे टीसीएस 1900च्या खाली तर परीक्षा घेतच नाही. माजी सैनिकांना कुठलेही परीक्षा शुल्क जे आहे तर ते लागू होत नाही. आणखी काही गोष्टी दिल्यात का, नाही, बस एवढं ज्या गोष्टी दिलेल्या आहेत. बघा लिंक इथं चालू झालेली आहे. तुम्हाला वाटल्यास ही जी लिंक आहे तर ती आपल्या कमेंट बॉक्समध्ये जर तुम्ही लिंक हे टाईप करून मला पाठवलं तर मी ही लिंक तुमच्यासाठी जे आहे तर ती उपलब्ध करून देतो कमेंट बॉक्समध्ये. तिथून तुम्ही हे करू शकतात. आणि सोबत मित्रांनो, एमपीएससी साठी स्टेट बोर्डची आपली बॅच आहे, परंतु ही फार कमी कालावधीसाठी तुमच्यासाठी या कमी प्राइसमध्ये आपलं उपलब्ध करून दिली. म्हणजे महाराष्ट्रात तरी एवढ्या कमी प्राइसमध्ये तुम्हाला नसेल. आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातून एकदम टॉप फॅकल्टी तुम्हाला एक मार्गदर्शन करतील. याच्यामध्ये सगळे काही लेक्चर्स तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये एकदम पुस्तकांचा क्रक्स, म्हणजे जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत जे परीक्षेला लागतात तर त्या सगळ्या तुम्हाला याच्यात इन्क्लूड करून दिलेल्या आहेत. म्हणून तुम्ही ही बॅच जी आहे तर ती नक्की जॉईन करू शकतात. मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.